काय आपा कुठं होता काय? अरे, मी पीक विमा भरा पाय मला हडकत होतो. विमा भरला ना महादू तू? नाही अजून. मग आता मुदत वाढली आहे, आता विमा पटदिशी भरून घे. हो, हा घेतोय. विमा भरल्यानंतर ही पीक पाहणी करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? ही पीक पाहणी जर नाही केली महादेवा तर तू त्याच्यापासून वंचित राहशील. कशा? विमा भरलेल्यापासून. जर ही पीक पाहणी केल्यानंतर आपल्या शेतामध्ये जेवढं क्षेत्र आपण सोयाबीनचं भरलंय तेवढं असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. पण मी तू ट्रॅक्टर चालवत होता का? हा तेव्हापासून मी 10-15 शेतकऱ्याची पीक पाहणी करून दिली महादू. महापासून गेल्यावर मग ट्रॅक्टर चालवून गेल्यावर अरे कसं आहे महादू, आता बोगसगिरी चालणार नाही. काय पहिलं कसं असायचं तुला सांगतो, दुसऱ्याच्या सोयाबीनचा जरी पुटू काढला तरी पुटू घेत होता. पण आता सदैव नेटवर्क दावत नाही. ज्या गटामध्ये गट क्रमांक 3, आता माझा 115चा B4 आहे, हा. त्या गटातला पुटू काढला तरच ती सक्सेस होतंय. नाहीतर जर होत आता नाही. आता तू जर म्हणला आपाच्या सोयाबीनचा आपण पुटू काढावा हं. तरी तुझी होणार नाही. नाही. का? आपल्या आपलीच काढायचं मग. आपल्या सोयाबीनचे ह्या वेळेस स्ट्रिक्ट बाय स्ट्रिक्ट आहे, करेक्ट कार्यक्रमच होणार आहे बघ महादेव. मग ह्यानंतर ही पीक पाणी झाल्यानंतर महादेवा काय करायचं? मोठा पाऊस पडल्यानंतर आपल्याला विम्याची पावती दिलेली आहे ना, हा. विम्याची पावती दिलेली जी नंबर आहे त्यावेळेस काय म्हणते, तुम्ही तक्रार करा. 72 तासाच्या आत करा. तक्रार करा. तक्रार केल्यानंतर आपल्या काही दिवसानंतर म्हणजे 1 आठवड्यानं 2 आठवड्यानं किंवा 3 आठवड्यानं जास्तीत जास्त आपलं लिस्टमध्ये नाव येतं का तुम्ही पंचनामा करून घ्या. मग त्यावेळेस सध्या पंचनामा करून घेणं अत्यंत शेतकऱ्यांनी गरजेचं का आहे. हा. मग पंचनामा झाल्यानंतर इथं शेतकऱ्याचं काम पूर्ण झालं. मग याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्यानं फॉर्मर आय डी काढला नसेल, ई पीक पाहणी केली नसेल, विमा भरलेला नसेल, आता तक्रार केलेली नसेल, जर पंचनामा करून घेतलेला नसेल, ह्याच्यापासून जर तो वंचित राहिलेला असेल तर त्याला विमा मिळणार नाही. नाही. का? ही जी पूर्ण प्रोसेस करणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यासाठी केलेला आहे महादोनी आणि मी. ह्याला शेअर करा आणि लाईक द्या मित्रांनो. ही फक्त शेतकऱ्यासाठी व्हिडिओ आहे.